अजित पवार म्हणाले की पुराव्यांशिवाय राजीनामा कसा घ्यायचा। दमानी यांनी दुसऱ्याच दिवशी दादांकडे पुरावे दिल्याचा दावा केला। त्यानंतर आपण ते पुरावे फडणवीसांना दाखवून पुढचा निर्णय घेऊ असं म्हणून दादांनी दमानी यांना सांगितलं। लगेच भाजपच्या धसांनी यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही, तो अधिकार दादांचा आहे असं म्हणत उत्तर दिलंय। आणि मी दोषी आहे की नाही हे माध्यमांनी फडणवीस आणि अजितदादांना विचारावं असं धनंजय मुंडे म्हणाले। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? एका तरुणीच्या हत्येचा आरोप भाजपनं केल्यानंतर मंत्री संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला। भाजपनं लावून धरलेल्या कथित 100 कोटी वसुलीच्या आरोपात गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा झाला। मुंबईवरच्या हल्ल्यानंतर एक वक्तव्य केल्याच्या आरोपात आर पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला। हल्ल्यानंतरच्या पाहणीवेळी सिने दिग्दर्शकांना ताज हॉटेलमध्ये नेल्याच्या वादात विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपद सोडलं। याच हल्ल्यानंतरच्या पत्रकार परिषदांमध्ये दिवसातून 3 वेळा ड्रेस बदलल्याच्या आरोपानंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना देखील पद सोडावं लागलं होतं। कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार देखील उपमुख्यमंत्री पदावरून दूर झाले। आदर्श सोसायटीमध्ये भाजपनं घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली। तेलगी घोटाळ्यामध्ये आरोपानंतर भुजबळ देखील उपमुख्यमंत्री पदापासून दूर झाले। विविध आरोपांमुळे भाजपच्या एकनाथ खडसे यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला। नातलगासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप होताच मुख्यमंत्री मनोहर जोशींनी राजीनामा दिला। सिमेंट घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री AR अंतुले यांनी देखील मुख्यमंत्रीपद सोडलं। मुलीच्या परीक्षेमध्ये 2 मार्क वाढवल्याच्या आरोपावरून